नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृताच होम किचनमध्ये. खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी पौष्टिक अशी तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी सुगंधी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये खीर बनवायची त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते तांदूळ घेऊ शकता. हा हलक्या अशा रंगावरती मी भाजून घेतलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये याला मी असंच भिजत ठेवलेलं आहे. दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी ते 2 चमचे भरून तूप टाकून घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर मिक्स ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकून चांगले तळून घेतलेले आहेत. एक वाटी भरून इथे मी सुकं खोबरं याच्यामध्ये टाकून चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिटं तांदूळ चांगले भिजल्यानंतर मिक्सरला अगदी बारीकसर असे मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. हे आपल्याला अगदी कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे, नाहीतर याच्यामध्ये अगदी ते गोळ्या तयार होतात. पाऊण लिटर दूध गरम करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे चांगलं इथे शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार साखर आणि 1 चमचा भरून वेलची पूड टाकून पुन्हा एकदा याला 5 ते 10 मिनिटांसाठी मी ते शिजवून घेत आहे. तयार आहे आपली इथे झटपट तयार होणारी पौष्टिक अशी तांदळाची खीर. तुम्हाला ही तांदळाची खिरीची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.